एल्फिस्टन ब्रिज परिसरातील नागरिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली। राज ठाकरेंमुळेच इमारतीमधील रहिवाशांना योग्य न्याय मिळाला असं नागरिक म्हटलेले आहेत। तर दुसरीकडे सायनचा पूल अजून बंद आहे। टिळक पुलावर काम सुरू आहे, त्यात एल्फिस्टन पुलाची भर म्हणून मुंबईत ईस्ट वेस्ट कनेक्टरसाठी योग्य सोय व्हावी अशी मागणी आता आदित्य ठाकरे यांनीही केलेली आहे। त्याच प्रयत्नामुळे आणि आम्ही सर्व लक्ष्मी निवास आणि 19 म्हणजे बाधित रहिवासी लोकांनी सर्व आंदोलन मिळून केलं होतं। पण या प्रकल्पामध्ये MMRDच्या म्हणजे अटल जो प्रकल्पामध्ये 2 बिल्डिंग होते, जे लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानीचा आधी म्हणजे पहिले सर्वे होते, मग नंतर याच्यामध्ये 2च बाधित दाखवले होते। तर 2 बाधितमध्ये राजसाहेबांनी खूप प्रयत्न केले होते, जे CM साहेबांना पर्सनली फोन करून सांगणे आणि एकनाथ शिंदे साहेबांना पण त्यांनी सांगितलं होतं। तर यांच्या प्रयत्नामुळे राजसाहेबांच्या प्रयत्नामुळे आम्हाला आमच्याच एरियामध्ये माडाचे रूम उपलब्ध करून देणे हे भाग पडले साहेबांमुळे। म्हणून आज आम्ही साहेबांचा आभार मानायला आलो, लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानीचा। आणि साहेबांनी आज आम्ही सर्व चाळवासी आता फक्त राहिलं माडाची लिस्ट MMRD कडून येऊन आम्हाला कुठल्या 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आम्हाला ते घरं उपलब्ध करून देणार होते। त्यात एक 2-4 दिवसामध्ये आम्हाला कळेलच। हेच सगळं ना ते ट्रॅफिकचं तर एल्फिन्स्टन ब्रिज बंद केल्यानंतर सायनचा पूल आपण पाहतो असून पूर्ण झाला नाही, तो अजून बंदच आहे। टिळक ब्रिजवर काम चालू आहे। करी रोडचा ब्रिज आत्ता तुम्ही पाहताय, आजूबाजूला ट्रॅफिकचे काय हाल आहेत। महत्त्वाची गोष्ट हीच आहे, मी काल CPनं लिहिलेलं पत्र की मुंबईमध्ये आणि साधारणपणे हे ईस्ट वेस्ट कनेक्टर्स दक्षिण मुंबई किंवा मध्य मुंबईमध्ये जे आहेत त्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची फौज वाढवावी किंवा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स द्यावं तिथे आणि तिथे ट्रॅफिक रेग्युलेट करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।